बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली रायगड रत्नागिरी पुण्यातील घाट परिसरात आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील 24 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पुढील 24 तासात आता जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 24 तासांपूर्वी पावसाचा जोर हा कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मुंबई शहरात देखील पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून येतं। यातच आता रायगड रत्नागिरी आणि पुण्यातील घाट परिसरात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पुढच्या 24 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रशासन देखील आता सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। रायगड रत्नागिरी आणि पुण्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे यापूर्वी मे महिन्यात देखील अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता। कोकणात देखील मुसळधार पाऊस बरसला होता आणि त्यानंतर काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती। मात्र आता पुन्हा एकदा पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून। अजयश, आता रायगड रत्नागिरी त्याचबरोबर पुण्यातील घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, काय अधिक अपडेट? अंकिता, पाहायला गेलो तर मागच्या 3-4 दिवसापासून रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे काही भागात रायगडच्या मग नागोठणे असेल, रोहा असेल किंवा कर्जत भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। पूर्णपणे जीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं। मात्र 2 दिवसापासून रायगडमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे। रायगडमधल्या जर आता सध्याचं वातावरण पाहिलं तर पूर्णपणे पावसाची विश्रांती असल्याचं पाहायला मिळतं। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या 24 तासात जे आहेत ते रायगडमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मात्र या सर्व घटनेवर प्रशासन जो आहे तो सतर्क असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ज्या ज्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होते, उदाहरणार्थ आपण महाडमध्ये पाहिला तर अनेक वर्षापासून महाडला पुराचा धोका निर्माण होतो। त्या ठिकाणी एनडीआरएफची जी टीम आहे ती दाखल झालेली आहे आणि जे नदी किनारीची गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा, जो सूचना आहेत ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। अंकिता, निश्चित अजय, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की रायगडमध्ये आता दरडी कोसळण्याचा धोका हा दिवसेंदिवस वाढत असताना पाहायला मिळतोय, यातच आता 24 तास पावसाचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून कशा पद्धतीने तयारी केली जाते? अंकिता, आपण पाहिला तर पावसाच्या आधीच जे आहे ती दरडग्रस्त गावं जी आहेत त्यांची नावं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली होती। अति दरडग्रस्त जी गावं आहेत, ज्या वेळेला हवामान खात्याकडून रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो, त्याच वेळेला त्या गावातील सर्व नागरिकांना जे आहेत ते गावाबाहेर सुरक्षित असणाऱ्या एखाद्या सभागृहात ठेवण्यात येतो। अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। जे बचाव पथक आहेत पुराच्या वेळेचे, ते मात्र सतर्क असल्याचं चित्र देखील रायगडमध्ये आपण पाहायला मिळत आहे। धन्यवाद अजयश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे रायगड, रत्नागिरी, पुण्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय।